फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पूजा अँड ऋतू ब्लॉगमध्ये आपल्या सरांचं भरपूर सारं मी पूजा स्वागत करते आहे. हॅलो. ऋदव बेबीला आमच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्यामुळं ऋदव आता घरीच आहे. मला थोडंसं काय करतोय, मदत करतोय, दंगा करतोय. त्याचं आता संस्कार शिबिरला मी घातलेलं होतं, ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं चालू आहे सुट्टीची मजा, त्याची चालू आहे. आणि आता त्याची मैत्रीण येणार आहे, तिची तो वाट बघत बसलेला आहे खेळायसाठी. बघा, दिवसभर मुलं आता उन्हात काय करतील, त्यामुळं थोडा अभ्यास वगैरे त्याला दिलेला आहे रुटीनमध्ये. तर तो करतोय, स्वतः करतोय. तुझं ते तोंडात घालू नकोस, स्वतः करतोय. कारण शाळेतल्या बाईंनी सांगितलेलं आहे अभ्यास थोडाफार घ्या, कारण मग अगदीच प्रॉब्लेम येतो, मध्ये अगदी ब्लँक होतं. त्यामुळं त्याचा थोडाफार अभ्यास मी घेते आहे. फॅनचा आवाज येतोय जास्त, तर मगाशी मी तुम्हाला सांगत होते फॅनचा आवाज भरपूर सारा येत असेल, कारण गरमी भयानक आहे, त्यामुळं फॅनचा आवाजच जास्त येतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी तुम्हाला ते संस्कार शिबिरबद्दल सांगत होते. ऋदवला मी सुट्टी पडल्यानंतर 11 दिवसांचा संस्कार शिबिरचा क्लास लावलेला होता. त्याच्यामध्ये क्राफ्टिंग, ड्रॉइंग, बघा सगळीकडेच असतं हे समर कॅम्प असं त्याला आता म्हणतात, पण मराठीमध्ये संस्कार शिबिर तर लावल्यामुळं काय तरी शिकलेलं आहे. श्लोक वगैरे पण त्या संस्कार शिबिरामध्ये त्याला शिकवलेले होते. मी तुम्हाला दाखवेन जर त्यानं तो म्हणतो तसं, पण स्तोत्र वगैरे तर तो म्हणतो आहे का बघूयात, आणि मी तुम्हाला दाखवेन एखाद्या ब्लॉगमध्ये कशा पद्धतीने म्हणतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची मैत्रीण आल्यामुळं ती दोघं आता खेळायला लागलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक असं सांगायचं होतं, त्याच्या स्कूलमध्ये मला जरासं त्याचा अभ्यास घ्यायला सांगितलेला आहे. कसं आहे, आता तो जाणार सिनियर KGला, तर विसर पडू नये. गॅप होतो बघा, दीड महिन्याचा आता गॅप होतो. त्यामुळं त्याच्या टीचर्सनी सांगितलेलं आहे थोडंफार 1-2 दिवसाआड कंटिन्यू पण घेऊ नका. सतत मुलं अभ्यास करून बोर होतात. त्यामुळं तर चला, बोलत बसले की मी तुमच्याबरोबर बोलतच बसते. आत्ता मी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आज मी स्वयंपाकामध्ये ह्याचं दुधी भोपळ्याचे परोठे बनवलेले आहेत. त्याची रेसिपी मगाशी मी शूट केलेली आहे, तिथं मी ॲड करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या आजीनं आम्हाला शिकवलेलं, म्हणजे माझ्या आईनं शिकवलेलं गोडं लोणचं. कैरी मला काल मंडईमध्ये गेलेले, तर कैरी खूप छान मिळाली, मोठीच्या मोठी, तर त्याचं मी गोडं लोणचं केलेलं आहे. माझी आई पण करते, पण माझ्या आजीचं खूप मस्त व्हायचं ते गोडं लोणचं. जे बनवायची ना ते खूप छान व्हायचं. तर ती गोडं लोणच्याची रेसिपी आणि सोबत काय स्वयंपाकात केलेलं आहे ते सुद्धा शेअर करते. आणि दुधी भोपळ्याचे परोठे एकदम शॉर्टमध्ये शेअर करणार आहे, कारण मी मध्ये एकदा मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये टाकलेले आहेत. तर ती पण तुम्ही रेसिपी बघून घ्या आणि मग आपण भेटूयात थोड्या वेळात. तर चला, इकडे मी गोड्या लोणच्याची तयारी करून घेते आहे. गूळ चिरून घेतलेला आहे आणि हा दुधी भोपळ्याचं परोठे करायचं आहे. त्याच्यासाठीच मी दुधी भोपळा इथं किसून घेतलेला आहे आणि हे साईडच्या फ्लेमवरती नाचणीचं आंबील ते करते आहे. आता दुधी भोपळ्याच्या परोठ्यामध्ये दुधी भोपळा पहिल्यांदा किसून घेतला, त्याच्यानंतर तेल थोडंसं घातलं, ते परतला, दुधी भोपळा शिजवला चांगला. त्यात पाणी घालायचं नाही, कारण आमचं पाणी भरपूर असतं. साधं तिखट घातलं आहे, गरम मसाला, धनाजिरा पूड, हळद आणि चवीपुरतं मीठ, दॅट्स इट, एवढंच आहे यात. आता इकडे गोड्या लोणच्यासाठी बाऊलवर जो गूळ तुम्हाला मगाशी मी चिरून घेतलेला आहे तो दिसतोय. आणि ह्या कैरीच्या चकत्या खूप पातळ केलेल्या आहेत, कारण शिजाव्यात म्हणून, कारण यात पाण्याचा वापर नाही आहे. अर्थात लोणच्यामध्ये पाण्याचा वापर नसतोच. तर इथं तेल घातलेलं आहे, कैरी जशी घेतलेली आहे, मोहरी दिसते आहे, हळद, हिंगेचं प्रमाण, हिंगेचं स्पेशली प्रमाण जे आहे ते जास्त घातलेलं आहे, कारण खमंग व्हायला पाहिजे. ते कैरीचे काप जे केलेले आहेत ते घातलेले आहेत, परतून चांगले घेतलेले आहेत, वाफ येईपर्यंत परतून घेतलेले आहेत, ते शिजवायचे आहेत तसेच. आणि यात साधं तिखट, मीठ असं घालून परत मी परतून झाकून ठेवलेलं आहे 5 मिनिटं. आता तुम्ही बघू शकताय असं दिसतंय. आता हा गूळ जो चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे. आता गूळ इथं मेल्ट होऊन दिलेला आहे. किती मस्त कलर आलेला आहे लोणच्याला, तुम्ही पाहू शकताय. हा गूळ जो आहे तो आमच्या इथं, म्हणजे ऋदवची एक मैत्रीण आहे, तिच्या काकूंनी शॉप चालू केलेला आहे, तर तिथनं तो गूळ घेतलेला आहे. खूप सेंद्रिय गूळ आहे, मस्त कलर तुम्ही बघू शकताय. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता परोठे करायला घेऊयात. जी आपण भाजी करून घेतलेली होती परोठ्यासाठीची ती थंड झालेली आहे. डाळीचं पीठ थोडं टाकलं, 1 चमचा, मोठा चमचा, दही घातलेलं आहे आणि साधं गव्हाचं पीठ असं घेऊन मळलेलं आहे. पाणी यात अजिबात ॲड केलेलं नाही, पाहू शकताय. पीठ मळून झालेलं आहे.
आणि तेलसुद्धा घातलेलं आहे यात वरून मी, जसं आपण चपातीला मळतो त्या पद्धतीने मळायचं आहे. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, मीठ बघून घाला, कारण मगाशी आपण त्या मिश्रणात मीठ घातलं आहे. तर चला, आजचा आपलं हेल्दी जेवण तयार आहे, दुधी भोपळ्याचे परोठे. या तुम्हीसुद्धा जेवायला, दुधी भोपळ्याचे परोठे खायला. अभिषेकनं आणि हृदवला दोघांनाही गोड लोणचं आणि दुधी भोपळ्याचे परोठे आवडले. आजचा मेनू होता दुधी भोपळ्याचे परोठे, लोणचं, त्याच्यासोबत दही आणि नाचणीची आंबील. आणि आता सगळ्यात शेवटी डाळ मुगाची खिचडी एवढी लावायची बाकी आहे. तोंडाला पाणी सुटलं ना गोड लोणचं बघून. येस, तर गोड लोणचं झालेलं आहे. थंड झालं. थंड झाल्यानंतर मी बरणीत अशा प्रकारे ठेवलेलं होतं हे गोड लोणचं. आता व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं की खराब व्हायचा प्रश्न येत नाही. स्वयंपाक पाणी झालेलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं भाताचा विषय राहिलेला आहे. डाळ मुगाची खिचडी करणार आहे, त्याच्यासाठी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. एक 5 मिनिटात डाळ मुगाची खिचडी करते. त्याच्यानंतर पोरांचा खेळ अजून चाललेलाच आहे. काय काय लपाछपी वगैरे काय काय खेळायला लागले. त्याच्यानंतर त्यांचं काय काहीतरी चालू आहे. आता डाळ मुगाची खिचडी झाल्यानंतर जेवायला बसणार आहे. बघूया, आज कपाट रुदवचं जे वॉर्डरोब आहे ना ते आवडायचं प्लॅन आहे, कारण खूप अस्ताव्यस्त झालेलं आहे सुट्ट्यांमधनं इकडनं तिकडनं. तसंही सुट्ट्या जरी नसल्या जनरली तरी पोरांचं माहितीच असेल तुम्हाला की सारखं स्वतः कपडे काढायचे, हे करायचं ते करायचं. त्यामुळे भयानक ते वॉर्डरोब जे आहे ते पसरलेलं आहे, आवडणार आहे. आणि हो, तुम्हाला अजून एक गोष्ट मला दाखवायची आहे सर्वांना. मी म्हटलेलं ना मगाशी की सुद्धा संस्कार शिबिर जॉईन केलेलं त्यामध्ये क्राफ्टिंग, तर फ्लॉवर पॉट त्यानं बनवलेला आहे. बघू शकता, चांगला बनवलेला आहे. हृदय इथं बोलत नाही आहे, शांत बसला आहे, काय करू शकत नाही, कारण तो थोडाफार माझ्यावर नाराज आहे. कारण मी डायरेक्टली मगाशी तुम्हा सर्वांना फ्लॉवर पॉट दाखवलेला, त्याला ती दाखवायची इच्छा होती, पण ठीक आहे म्हटलं घेऊन बस, काही प्रॉब्लेम. फायनली मी हृदवचं कपाट आवरलेलं आहे. वरच्या कप्प्यामध्ये त्याच्या जीन्स, बाहेर घालायच्या टी शर्ट वगैरे, मधल्या कप्प्यामध्ये त्याचे घरात घालायचे कपडे आणि खालच्या कप्प्यामध्ये एक्स्ट्रा बॅग वगैरे, आणि त्याच्यानंतर आमचे रेग्युलर यूज करायचे टॉवेल. अशा पद्धतीने मी फायनली कपाट आवरलेलं आहे. आता किती दिवस असंच राहतं बघूया. हॅलो, परत एकदा हॅलो म्हणीन. कारण काय झालं बघाशी तुम्ही बघितलं तसं वॉर्डरोब वगैरे हृदवचं आवरलं. थोडासा असं आळस आला, कंटाळा आला. मग मी झोपले थोड्या वेळ. झोपल्यानंतर उठले. मग एका शेजारच्या फ्रेंडचा फोन आला म्हणून जरा फिरायला गेले. आता जस्ट फिरून आले. असलं भारी आहे तिथे एका ठिकाणी फिरायला. मी आता नेक्स्ट टाईम जाईन ना तर त्यावेळी तुम्हाला तिथलं एक युनिव्हर्सिटीजवळ गार्डन नवीन झालेलं आहे, ऑसम आहे. म्हणजे खूप सुंदर आहे. छान वाटलं जाऊन, कारण घरामध्ये पण खूप गरमी होते. आत्ता जस्ट आले आणि मगाशी थोडं तुम्हाला दाखवायचं होतं, पण काय झालं गप्पांच्या नादात ते शूट करायचं राहून गेलं. तर मी नेक्स्ट टाईम नक्की दाखवीन. आत्ता जस्ट आलेली आहे, घरी वगैरे जाते. आणखी एनर्जी ड्रिंक करून ठेवलेली आहे, अर्थात कोकमचं सरबत करून ठेवलेलं होतं जायच्या आधीच. कारण कसं होतं, आल्यानंतर एनर्जी पूर्ण गेलेली असते फिरून आल्यानंतर. सरबत मग अशी जातानाच करून ठेवलेलं होतं, म्हटलं आले की थोडं थकल्यासारखं होतं. मग पाण्यापेक्षा कधीसुद्धा सरबत बेस्ट. सरबत केलेलं आहे आणि कुकर पहिल्यांदा लावून घेते. आता संध्याकाळी स्वयंपाकाला चवळी भिजवलेली होती, तर चवळी हात वगैरे लावून घेते. देवासमोर दिवाबत्ती वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळ. तर जस्ट कुकर वगैरे लावला आणि वारं येण्यासाठी मी खिडकी उघडली. किचनच्या तिथं मस्त अशी खिडकी आहे, तुम्हाला माहितीच आहे, ती उघडली असतं मस्त वारं यायला लागलेलं आहे. तर चला सरबत घेते. सरबत घेत घेत तुमच्याशी मी थोडा गप्पा मारते. एनर्जी ड्रिंक हिअर. आणि रुद्धवला खेळायला सोडलेलं होतं मी तिथं, आणि मंदिरात गेला. आमच्या इथे गणपती मंदिर आहे, तिथं खेळायला गेलेला आहे. खेळेल आणि थोड्या वेळात वाजलेले आहेत 7:30 वाजलेले आहेत. थोड्या वेळ बसायचं, सरबत घ्यायचं आणि मग स्वयंपाकाला लागायचं. आजचं स्पेशल मेनू म्हटल्यासारखं चवळीची उसळ, भाकरी असा आहे मस्तपैकी, आणि अर्थात भात. आणि हो, मला अजून एक कमेंट सेक्शनमध्ये सांगा की फिरून आल्यानंतर असं सरबत प्यायला कुणाला आवडतं जास्त करून. कारण मी तरी फिरून आल्यानंतर नेहमी कुठूनही आलं तरी सरबत प्रेफर जास्त करते, उन्हाळ्याच्या दिवसात स्पेशली. पन्हं किंवा सरबत. पण पण्यानं बघा कसं होतं आहे, ॲसिडिटी, मला जास्त ॲसिडिटी असल्यामुळं पन्हं पिलं की जास्त ॲसिडिटी होते. त्यामुळे शक्यतो लिंबू सरबत, आवळा सरबत आणि कोकम सरबत
असं. आणि मध्ये एकदा ट्राय केलेलं जांभूळ सरबत, जांभूळचं ते फ्लेवर, जांभूळचं ते अर्क मिळत नाही का, ते आणलेलं होतं, पण ते मला इतकं खास नाही वाटलं, त्यामुळे मी ते ठेवून दिलेलं आहे जांभूळचं सरबत. आणि हृदवला आणि यांना पण ते आवडत नाही, मग आम्ही कोकम पितो. आणि हो, कोकमची मजा काय झाली सांगते मी तुम्हाला. योजकचं कोकम सगळ्यात महत्त्वाचं, खूप छान असतं, असं दरवेळचा एक्सपिरियन्स आहे. कराडमध्ये ज्यावेळेला होतं तर योजक अवेलेबल होत होतं पटकन. मध्ये डी मार्टमध्ये गेले, तिथं योजक कुठंच मिळालं नाही. लास्ट 2 इयर्स आम्ही कोकणात देवदर्शनाला गेलेलो होतो 2 वर्षामागे, तर तिथं योजकचं मिळालं. पण कोल्हापुरात कोण आपले बघत असतील, म्हणजे आपल्या कोल्हापुरातले लोक कोण बघत असतील आत्ता हा व्हिडिओ, तर प्लीज योजकचं हे आगळ म्हणजे योजकचं कोकमचं फ्लेवर कुठं मिळते नक्की सांगा. हो, आणि एक मला आत्ता मी घेतलं, हे योजकचं नाही आहे, दुसरं आहे, त्याचं नाव आता बघून सांगते मी तुम्हाला थोड्या वेळात. योजकचं आणि एक मी सकाळी तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे आत्ता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, गोडं लोणचं बनवलेलं, ते गुळाचं मी तुम्हाला सांगितलं. रुद्रची एक मैत्रीण आहे, तिचं काकूचं शॉप आहे, तिथून आपण घेतला तो गुळ. तर तिथं मला बघितलं, त्यांच्याकडे त्या शॉपमध्ये होतं, इनॉग्रेशनच्या दिवशी गेलेले, बघितलं तिथं एक योजकचं होतं. आणि कुठं कोल्हापूरमध्ये असेल तर ते नक्की सांगा मला, कारण मी कोल्हापूरमध्ये खूप ठिकाणी शोधलं, कोल्हापूरमध्ये योजकचं हेच कुठे मिळालं नाही मला, सिरपच, कोकम सिरप कुठंच मिळालं नाही. जे आहे ते घेतलं. पण योजकचं कसं आहे, योजकचं जे सिरप आहे ना ते असं घट्ट असतं, बाकीचे जे आहेत ना कोकमचं ते जे सिरप ते खूप पातळ आहे. आत्ता पण हे जे मी आणलं आहे ना ते मला फारसं नाही आवडलेलं, पण ठीक आहे, पर्याय नाही म्हणून ठीक आहे. आणि साखर महत्त्वाचं याला फार लागते. तर चला मंडळी, माझं सरबत मस्त असं पिऊन झालेलं आहे. तर मी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओचा एंड इथंच करणार आहे, कारण माझा स्वयंपाक अजून बाकी आहे. त्यामुळे बोलू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, माझं चॅनल कोणी नवीन बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, नवीन कोणी पाहत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.